आज मी तुम्हाला सांगणार आहे हेअर ऑइलिंग बद्दल. तुमच्या चेहऱ्यावर जर पिंपल्स सुटत असतील, तुम्ही हेअर ऑइलिंग नक्की ट्राय करा. तेल आहे की नाही आम्ही स्वतः काढून आणलोय. बरेल तेल आहे बघा, घाण्यातनं काढून आणलोय. डिसेंट अमाऊंट मध्ये तेल घ्यायचं आणि पूर्ण कणी तुमच्या केसाला लावायचं. मेन म्हणजे काय करायचं माहितीये का, तुमच्या स्काल्प पर्यंत जायला पाहिजे बघा. जेवढं तुम्ही जास्त मसाज करणार कणी तेवढं भारी असते. पर्यंत तुम्हाला वाटत नाही बास झाले तोपर्यंत कणी मसाज करतच राहायचं. एवढं तुम्ही मसाज करणार स्काल्पला तेवढं हे भारी असते. आता हेअर ऑइलिंग सगळं झाले माझं. आता एका तासानंतर तुम्ही की शॅम्पूने धुवून घ्यायचं, प्रॉपर मध्ये असं स्काल्पला हे करायचं आणि मग धुवून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित होते. 80% लोक डोक्याला तेल लावत नाही, त्यामुळे कोंडा होतो आणि कोंडा झाला की मग पिंपल सुटतात. हे सगळं करून कधी मला मगबॅंकचं सेटअप पण करायचं होतं. ते आपला कूलर ठेवलेलं हे काढलो, त्यानंतर रिंग लाईट काढलो. ह्या ठिकाणी मी सेटअप करतोय. हे मी दरवेळी मगबॅंकच्या खालच्या साईडला ठेवतोय. तर तुम्हाला रिंग लाईटची जर लिंक पाहिजे असेल तर माझ्या बायो मध्ये आहे बघा. रिंग लाईट पण असं सेटअप केलं आणि यानंतर बघा असं दिसतंय. भारी दिसलं की नाही? लय जणांना माहित पण नसेल. स्टोअर करण्यासाठी हा बोयाचा माईक मी वापरतो. याची पण लिंक माझ्या बायो मध्येच आहे. जणांना पाहिजे होती आज सांगितलं बघा. युट्यूब मगबॅंक चॅनलचं नाव मराठी मगबॅंकर म्हणून युट्यूबला तुम्ही सर्च केला की